मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकली, थोडंसं आलं टाकायचं आहे, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं हे वाटून घ्यायचं आहे या पद्धतीनं। त्यानंतर एका ताटामध्ये हा मिरचीचा ठेचा घेतला, त्यावरती हळद, मीठ, काश्मीरी पावडर आणि धना पावडर, जिरा पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं, अर्ध्या लिंबाचा रस यावरती घालून घ्यायचा आहे आणि थोडासा पाण्याचा वापर करून हे सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे मसाला। त्यानंतर इथं सुरमई घेतलेली आहे आणि त्याचे छान असे पीस घेतलेले आहेत बनवून, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यावरती छान असा मसाला लावून घेतलेला आहे कोटिंग करून। त्यानंतर 4 चमचे तांदळाचे पीठ आणि बारीक रवा घेतलेला आहे 4 चमचे आणि त्यामध्ये मीठ आणि काश्मीरी पावडर घालून घ्यायचे, छान मिक्स करायचं आणि ही जी सुरमई आपण मसाला लावून ठेवलेले होते मॅरिनेशन करून ते यामध्ये डिप करून घ्यायचे व्यवस्थित। त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे पॅन मध्ये आणि त्यावरती ठेचलेला लसूण टाकायचा आणि हे सुरमईचे जे पीस आहेत ते यावरती ठेवून घ्यायचे आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। मस्तपैकी तांदळाच्या भाकरी बरोबर एन्जॉय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।